नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण फलटण एज्युकेशन सोसायटी यांचा टेटचा 2022चा कट ऑफ ॲनालिसिस करणार आहोत. कारण आपल्याला माहिती आहे की ॲनालिसिस केल्यामुळे आपल्याला प्रिफरन्सेस द्यायला मदत होणार आहे. प्रिफरन्सेसशी रिलेटेड आणि डॉक्युमेंट्स कुठले लागतात डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनशी याच्या रिलेटेड व्हिडिओज ऑलरेडी आपण चॅनलवरती अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही बघू शकता. आणि अशाच अपडेटसाठी टेलिग्राम चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा. तर फलटण एज्युकेशन सोसायटीमध्ये मित्रांनो टोटल 58 ॲडव्हर्टाईज पोस्ट होत्या आणि 424 कॅन्डिडेट शॉर्टलिस्ट झालेले आहेत इंटरव्ह्यूसाठी. तर आपल्याला 1:10 रेशिओ आहे हे माहीत आहे. त्या काळामध्ये 2022मध्ये 1:10 रेशिओ होता आणि 2025पासून 1:3 रेशिओ आपल्याला बघायला मिळणार आहे. यासाठीच आपल्याला सगळे जेवढे कट ऑफ आहेत ते ॲनालिसिस करायचे आहेत, कारण त्याच्या मदतीनेच आपल्याला प्रिफरन्सेस द्यायला मदत होणार आहे. कारण तिथे एक पद एक बिंदू अशी आता सुविधा केलेली आहे, त्याच्यामुळे प्रिफरन्सेस खूप जास्त मॅटर करतात, त्याच्यामुळेच तुमचं सिलेक्शन ठरणार आहे. तर सगळ्यात पहिले आपण काय करणार आहे मित्रांनो, कॅटेगरी वाईज आपण ॲनालिसिस करूयात, कट ऑफ सगळे बघूयात आणि नंतर मग पोस्ट वाईज आपण कट ऑफ ॲनालिसिस करू आणि त्यानंतर आपण बघूयात की टॉप 3 स्कोरर्सला किती स्कोर्स होते आणि आपला स्कोर तिथे बसतोय का त्या सोसायटीला. म्हणजे आपल्याला प्रिफरन्सेस देताना ते टॉप स्कोरर्स ॲनालिसिस करायचे आहेत. या एज्युकेशन सोसायटीची PDF मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अपलोड केलेली आहे, ज्यामध्ये तुम्ही कंप्लीट सगळे कॅन्डिडेट्स लिस्ट, त्यांचे मार्क्स वगैरे सगळं बघू शकता. तर जनरल कॅटेगरीसाठी मित्रांनो विदाऊट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन 6 ॲडव्हर्टाईज पोस्ट होत्या आणि 120 वरती आपल्याला कट ऑफ इथे बघायला मिळत आहे आणि शॉर्ट लिस्टेड कॅन्डिडेट फक्त 38 होते. त्यानंतर जनरल कॅटेगरीमध्ये वुमेनसाठी 6 ॲडव्हर्टाईज पोस्ट होत्या. 60 कॅन्डिडेट्स शॉर्टलिस्ट झालेत आणि 119 वरती आपण इथे कट ऑफ बघू शकतो. पोस्ट वाईज आपण नंतर बघणार आहोत कुठल्या वर्गासाठी. जनरलमध्ये प्रोजेक्टेड अफेक्टेडसाठी एक ॲडव्हर्टाईज पोस्ट होती आणि 107 वरती आपल्याला कट ऑफ बघायला मिळत आहे आणि हे 1:10चा रेशिओ असणार आहे सगळीकडेच. स्पोर्ट्समॅनसाठी एक ॲडव्हर्टाईज पोस्ट होती आणि 81 आपल्याला इथे कट ऑफ बघायला मिळतोय. अंशकालीन जनरलसाठी 2 ॲडव्हर्टाईज पोस्ट होत्या आणि शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट्स आपल्याला इथे फक्त 3 बघायला मिळत आहे. अंशकालीन झालं, स्पोर्ट्समॅन झालं, एक्स सर्व्हिसमॅन झालं. यामध्ये एक्स सर्व्हिसमॅनमध्ये तर 3 ॲडव्हर्टाईज पोस्ट होते पण कॅन्डिडेट्सच मिळाले नाही. तर अशा पद्धतीने काही हॉरिझॉन्टल रिझर्वेशन्स असे आहेत की ज्यामध्ये कट ऑफ खूप कमी लागतो, जसं की अंशकालीनमध्ये फक्त 55 आपल्याला कट ऑफ इथे बघायला मिळत आहे. त्यानंतर जनरल कॅटेगरीमध्ये PH मध्ये लो व्हिजनच्या ॲडव्हर्टाईज पोस्ट नव्हत्या, बट कॅन्डिडेट्स अवेलेबल झालेले असल्यामुळे 128 वरती आपल्याला कट ऑफ बघायला मिळत आहे. PH डेफचा जनरल कॅटेगरीमध्ये 96 वरती कट ऑफ आपण बघू शकतो. जनरल PH ID मध्ये आपल्याला 85 वरती कट ऑफ बघायला मिळत आहे आणि PH MDचा आपल्याला 78 वरती आपण कट ऑफ इथे बघू शकतो. तर अशा पद्धतीने आपण जनरल कॅटेगरीचे फलटण एज्युकेशन सोसायटीचे कट ऑफ ॲनालिसिस केलेले आहेत. आता आपण शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब्सचे कट ऑफ ॲनालिसिस करूयात. शेड्यूल कास्टमध्ये विदाऊट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन 2 ॲडव्हर्टाईज पोस्ट होत्या. 8 कॅन्डिडेट शॉर्टलिस्ट झालेत इंटरव्ह्यूसाठी आणि आपल्याला 112 वरती इथे कट ऑफ बघायला मिळत आहे. SC वुमेनमध्ये 2 ॲडव्हर्टाईज पोस्ट होत्या. 20 कॅन्डिडेट्स इलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि 110 वरती आपल्याला इथे कट ऑफ बघायला मिळत आहे. SC मध्ये PS लो व्हिजनसाठी 118 वरती तुम्ही इथे कट ऑफ बघू शकता. PH डेफसाठी 97 वरती. PH ID मध्ये 74 SC कॅटेगरीमध्ये आणि SC कॅटेगरीमध्ये PH MD साठी 60 वरती आपल्याला कट ऑफ बघायला मिळत आहे. परत इथे पण एक सर्व्हिसमॅन आणि अंशकालीनसाठी एक ॲडव्हर्टाईज पोस्ट होती, बट कॅन्डिडेट्स न मिळाल्यामुळे कोणीच शॉर्टलिस्ट नाही झाले, त्याच्यामुळे आपल्याला इथे कट ऑफ बघायला मिळत नाही. ST कॅटेगरीमध्ये विदाऊट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन एक ॲडव्हर्टाईज पोस्ट होती आणि 97 वरती आपण इथे कट ऑफ बघू शकतो. ST कॅटेगरीमध्येच फिजिकली हँडिकॅपमध्ये MD कॅटेगरीमध्ये 62 वरती आपल्याला इथे कट ऑफ बघायला मिळालेला आहे. आता आपण अदर बॅकवर्ड क्लासेस म्हणजे OBC साठी बघणार आहोत. तर OBC साठी विदाऊट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन 3 ॲडव्हर्टाईज पोस्ट होत्या आणि 117 वरती आपल्याला इथे कट ऑफ बघायला मिळत आहे. OBC वुमनसाठी 4 ॲडव्हर्टाईज पोस्ट होत्या आणि 112 वरती आपण इथे कट ऑफ बघू शकतो. OBC PH लो व्हिजनचा 117 वरती आपल्याला कट ऑफ बघायला मिळत आहे. PH डेफसाठी 101 वरती आणि PH MD साठी 91 वरती कट ऑफ आपण बघू शकतो. प्रोजेक्ट अफेक्टेडसाठी OBC मध्ये एक ॲडव्हर्टाईज पोस्ट होती आणि 86 वरती आपण इथे कट ऑफ बघू शकतो. PH ID साठी इथे 69 वरती कट ऑफ आहे. स्पोर्ट्समॅनसाठी 65 वरती कट ऑफ आपल्याला बघायला मिळत आहे. परत इथे पण तुम्ही बघू शकता मित्रांनो की एक सर्व्हिसमॅनसाठी आणि अंशकालीनसाठी 2 आणि 1 ॲडव्हर्टाईज पोस्ट होत्या, बट कॅन्डिडेट्स न मिळाल्यामुळे कोणीच शॉर्टलिस्ट नाही झालंय. अशा पद्धतीने आपण ॲनालिसिस करायचं आहे की आपल्याला कळतंय की जे हॉरिझॉन्टल रिझर्वेशन आहे त्याचा तुम्हाला खूप बेनिफिट होताना दिसतोय.
जेव्हा तुमच्याकडे हॉरिझॉन्टल रिझर्वेशन आहे तेव्हा कट ऑफ खूप कमी बघायला मिळतोय. इव्हन काही ठिकाणी आपल्याला वुमेन्सचा कट ऑफ जास्त बघायला मिळतोय जनरलपेक्षा. ते पण एक अनालिसिसच आहे. आता आपण विजे, एनटीबी, एनटीडी आणि ईडब्ल्यूएसचा कट ऑफ बघणार आहोत. विजे मध्ये विदाउट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन 91 कट ऑफ आपल्याला बघायला मिळत आहे. वुमेन्ससाठी इथे 86 कट ऑफ होतं. एक्स सर्व्हिसमॅन आणि अंशकालीनच्या परत एक ॲडव्हर्टाईज पोस्ट होत्या, बट 0 कॅन्डिडेट्स अवेलेबल झालेले आहेत. एनटीबी साठी एक ॲडव्हर्टाईज पोस्ट होती आणि 109 वरती आपण इथे कट ऑफ बघू शकतो. वुमेन्ससाठीच एनटीबी मध्ये 109 वरती तुम्ही कट ऑफ इथे बघू शकता. एनटीडी मध्ये परत विदाउट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन 3 ॲडव्हर्टाईज पोस्ट होते आणि 111 वरती आपल्याला इथे कट ऑफ बघायला मिळत आहे. वुमेन्ससाठी पण 111 वरती तुम्ही इथे कट ऑफ बघू शकता. पीएच डेफ मध्ये 100 वरती इथे कट ऑफ बघायला मिळते. एक सर्व्हिसमॅनची एक ॲडव्हर्टाईज पोस्ट होती, बट 0 कॅन्डिडेट्स इलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी. त्याच पद्धतीने ईडब्ल्यूएस साठी विदाउट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन 2 ॲडव्हर्टाईज पोस्ट होत्या. 116 वरती आपल्याला इथे कट ऑफ बघायला मिळत आहे. ईडब्ल्यूएस वुमेनच्या 2 ॲडव्हर्टाईज पोस्ट होत्या आणि 114 वरती कट ऑफ आपल्याला इथे बघायला मिळत आहे. ईडब्ल्यूएस मध्ये पीएच लो विजन साठी 118 वरती तुम्ही इथे कट ऑफ बघू शकता. पीएच डेफ साठी 102 वरती कट ऑफ आहे. पीएच एमडी साठी इथे 71 वरती कट ऑफ बघू शकतो. एक सर्व्हिसमॅन आणि अंशकालीनच्या परत इथे पण ॲडव्हर्टाईज पोस्ट होत्या, बट 0 कॅन्डिडेट्स अवेलेबल झालेत रिकमेंडेशनसाठी. आता आपण काय केलंय की कॅटेगरी वाईज सगळ्या गोष्टी अनालिसिस केलेल्या आहेत. आता आपण काय करणार आहोत की पोस्ट वाईज, म्हणजे आपल्याला कुठल्या कुठल्या पोस्टसाठी किती जागा होत्या आणि त्याचे काय कट ऑफ होते. म्हणजे एकदा आपल्याला कॅटेगरी वाईज आणि पोस्ट वाईज कळलं की आपण कुठे एक्झॅक्टली स्टँड करतो या रेसमध्ये ते कळतं. आणि मग आपण टॉप 3 कॅन्डिडेट्स अनालिसिस करणार आहोत, जेणेकरून आपल्याला एकाच 3 जे द्यायचं आहे यावर्षीपासून, जी तुम्हाला आता प्रिफरन्सेस एकाच 3 येणार आहेत आणि 1 पोस्ट 1 कॅन्डिडेटची सिस्टम आहे. त्यामुळे टॉप 3 स्कोररमध्ये आपण बसणार असेल तर आपल्याला एक अंदाज येऊन जातो की आपण त्या संस्थेला प्रिफरन्सेस द्यायचे आहेत का, आपण त्या ठिकाणी शॉर्टलिस्ट होऊ शकतो का, याची एक आपल्याला अंदाज येऊ शकतो. तर यूजी टीचरसाठी 1ली ते 5वी सगळ्या सब्जेक्टसाठी ग्रँटेड पोस्ट, एडेड म्हणजे ग्रँटेड, इथे 2 ॲडव्हर्टाईज पोस्ट होत्या 1 ते 5 साठी. 20 कॅन्डिडेट्स 1:10च्या रेशिओमध्ये सिलेक्ट झालेले आहेत. आता यावेळेस इथे किती सिलेक्ट होतील, 6 कॅन्डिडेट शॉर्टलिस्ट होतील एकाच 3 असल्यामुळे. आणि कट ऑफ तुम्ही इथे बघू शकता 108 वरती आलेला आहे. ग्रॅज्युएट टीचर 6 to 8 जॉग्राफी ग्रँटेडसाठी एक ॲडव्हर्टाईज पोस्ट होती आणि 120 वरती आपल्याला इथे कट ऑफ बघायला मिळतो. 6 ते 8 इतिहासासाठी एक ॲडव्हर्टाईज पोस्ट होती, 120 वरती तुम्ही इथे कट ऑफ बघू शकता. इंग्लिश भाषेसाठी, लँग्वेजसाठी माध्यमाची अट नसते, त्याच्यामुळे इथे 7 ॲडव्हर्टाईज पोस्ट होते आणि 110 वरती आपल्याला इथे कट ऑफ बघायला मिळत आहे. 6 ते 8 हिंदी लँग्वेजसाठी 86 वरती तुम्ही इथे कट ऑफ बघू शकता, 4 ॲडव्हर्टाईज पोस्ट होत्या. 6 ते 8 हिंदी अनएडेड आहे मित्रांनो, हे लक्षात घ्या, नॉन ग्रँट असतं इथे, गव्हर्नमेंट इथे तुम्हाला पेमेंट करत नाही. एक ॲडव्हर्टाईज पोस्ट होती, 87 वरती तुम्हाला इथे कट ऑफ बघायला मिळत आहे. मराठी भाषेसाठी 2 ॲडव्हर्टाईज पोस्ट होत्या आणि 112 वरती आपण इथे कट ऑफ बघू शकतो. त्यानंतर मित्रांनो 6 ते 8 मॅथ्ससाठी 3 ॲडव्हर्टाईज पोस्ट होत्या, 112 वरती आपल्याला कट ऑफ इथे बघायला मिळत आहे. आता 6 ते 8 मॅथ्स अनएडेडसाठी आहे. अनएडेड लक्षात घेत चला, अर्ज करताना प्रिफरन्सेस देताना पण लक्षात ठेवा तुम्हाला एडेडला पहिले प्रिफरन्सेस द्यायचे आहेत, कारण इथे तुम्हाला गव्हर्नमेंट सॅलरी मिळत असते, इथे तुम्हाला इन्स्टिट्यूशनकडनं सॅलरी मिळत असते, त्याच्यामुळे ती सॅलरीमध्ये खूप फरक असतो. तर 6 ते 8 मॅथ्स अनएडेडसाठी 2 ॲडव्हर्टाईज पोस्ट होते आणि 116 वरती आपल्याला इथे कट ऑफ बघायला मिळत आहे. 6 ते 8 सायन्स एडेड ग्रँटेडसाठी 5 ॲडव्हर्टाईज पोस्ट होत्या, 91 वरती तुम्ही इथे कट ऑफ बघू शकता. या सगळ्या कट ऑफची पूर्ण PDF मी टेलिग्राम चॅनलवरती अपलोड करते, जेणेकरून तुम्हाला तिथे व्यवस्थित डिटेलमध्ये वाचता येईल. 30 ते 40 पेजेसची प्रत्येक संस्थेची PDF आहे, त्याच्यामुळे ती इथे एक्सप्लेन करणं शक्य नाही, त्यामुळे तुम्हाला प्रेझेंटेशनच्या फॉर्ममध्ये एक्सप्लेन करत आहे. ज्यांना डिटेलमध्ये बघायची ते टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा आणि तिथे तुम्ही PDF डाउनलोड करू शकता. त्यानंतर 6 ते 8 सोशल सायन्ससाठी ग्रँटेडच्या एक ॲडव्हर्टाईज पोस्ट होती आणि 122 वरती आपल्याला कट ऑफ बघायला मिळत आहे. जिओग्राफीसाठी 9वी-10वीचा 122 वरती तुम्ही कट ऑफ बघू शकता. जिओग्राफी 9वी-10वी अनएडेड आहे परत इथे मित्रांनो, 104 वरती कट ऑफ आपल्याला इथे बघायला मिळत आहे. 9वी-10वी लँग्वेज इंग्लिशसाठी 129 वरती तुम्ही इथे कट ऑफ बघू शकता. लँग्वेज हिंदी एडेडसाठी, हिंदी भाषेसाठी 115 वरती आपल्याला इथे कट ऑफ बघायला मिळत आहे. आता आपण 9-10चं बघणार आहोत परत आणि त्याच्यासोबत 11-12 साठी. 9वी-10वी मॅथ्स एडेडसाठी 2 ॲडव्हर्टाईज पोस्ट होते आणि 131 वरती आपल्याला इथे कट ऑफ बघायला मिळत आहे. 9वी-10वी सायन्सचा कॅन्डिडेट्स शॉर्टलिस्ट झालेत, बट कट ऑफ डेटा नसल्यामुळे आपल्याला इथे अवेलेबल झालेला नाही. 9वी-10वी सायन्स अनएडेडचा आपल्याला कट ऑफ इथे अवेलेबल झाला, 122 वरती तुम्ही बघू शकता.
ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी ते पार्शली एडेड आहे, म्हणजे 20% तुम्हाला सॅलरीचे 20% इथे मिळत असतात. तर 105 वरती तुम्हाला इथे कट ऑफ बघायला मिळत आहे. इथे 20% ग्रँट असतो त्या सेक्शनला किंवा जिथे तुम्ही जॉईन असता त्या पोस्टला. बायोलॉजी पण पार्शली 20% जिथे ग्रँट आहे तिथे 55 वरती तुम्ही इथे कट ऑफ बघू शकता. 5 पोस्ट होते ॲडव्हर्टाईज आणि 34 कॅन्डिडेट्स शॉर्टलिस्ट झालेत. बुक किपिंग आणि अकाउंटन्सीसाठी पण पार्शली 20% एडेड वरती 115 वरती कट ऑफ तुम्ही इथे बघू शकता. केमिस्ट्रीसाठी परत 20% साठी 103 वरती इथे कट ऑफ आहे. केमिस्ट्री अनएडेड साठी तुम्ही इथे 122 वरती कट ऑफ बघू शकता. 11-12 साठी परत लँग्वेज इंग्लिशसाठी 20% वरती 116 वरती कट ऑफ बघायला मिळत आहे. लँग्वेज मराठीसाठी पार्शली एडेड 20% साठी 118 वरती कट ऑफ बघू शकतो आपण. त्यानंतर फिजिक्ससाठी 7 ॲडव्हर्टाईज पोस्ट होते आणि 81 आपल्याला इथे कट ऑफ बघायला मिळत आहे. पार्शली एडेड आहे मित्रांनो, लक्षात घेत चला. 20% आहे, फुल एडेड नाही आहे 100%. आणि फिजिक्स अनएडेडसाठी 106 वरती तुम्हाला कट ऑफ इथे बघायला मिळत आहे. तर आपण सगळ्यात पहिले काय केलं मित्रांनो, कॅटेगरी वाईज कट ऑफ इथे अनालिसिस केले. त्यानंतर सब्जेक्ट किंवा पोस्ट वाईज आपण हे कट ऑफ अनालिसिस केलेत. आता आपल्याला काय करायचं आहे की हे जे एक्स आणि वाय आपण अनालिसिस केलं याच्यामधनं टॉप 3 स्कोरर्स आपल्याला बघायचे आहेत. कुठले होते आपल्या सब्जेक्टमध्ये अप्लाय करणारे, त्याच्यावरनं अंदाज येईल आपल्याला की आपल्या सब्जेक्टचे टॉप 3 स्कोरर आपल्याला मिळाले की आपला स्कोर आता किती आहे. तर एक एक्झाम्पल घेऊयात. आता मॅथमॅटिक्समध्ये पीक परफॉर्मन्स आपण बघणार आहोत. 6वी ते 8वी साठी मॅथ्सचे टॉप 3 स्कोरर 124, 128 आणि 116 या मार्कामध्ये होते. आता तुमची स्कोरिंग रेंज जे शॉर्टलिस्ट व्हायसाठी, इंटरव्ह्यूला शॉर्टलिस्ट व्हायसाठी, मागच्या वेळेस शॉर्टलिस्ट व्हायसाठी एकाच 10 होते, आता एकाच 3 आहे. तर तुम्हाला ऍटलिस्ट ह्या स्कोर्सच्या मधात कुठेतरी असलं पाहिजे. म्हणजे 116 ते 128 जर तुमचा स्कोर असेल तर तुम्ही या संस्थेला 6 ते 8 मॅथमॅटिक्ससाठी शॉर्टलिस्ट होऊ शकता. आता हे सगळे प्रोबॅबिलिटी कॅल्क्युलेशन्स आहेत, त्यासाठीच आपण हे अनालिसिस करत आहोत. अशा पद्धतीने तुम्हाला अनालिसिस करायचे तुमच्या पोस्टसाठी राहिलेल्या वेळामध्ये. त्यालाच आपण प्रॉपर प्रिफरन्सेस देणं म्हणतो. हेच प्रिफरन्स द्यायचे तुम्हाला सायंटिफिकली, बाकी काहीच अभ्यास नसतो प्रिफरन्सेसमध्ये. आज अभ्यास करून तुम्हाला संस्थांचे प्रिफरन्सेस द्यायचे आहेत. 6वी ते 8वी सायन्ससाठी टॉप 3 स्कोरर होते 125, 127 आणि 126. तर ह्या रेंजमध्ये तुमचे मार्क्स असतील, तुम्ही अनालिसिस करत चला. आता मी तुम्हाला टॉप 3 स्कोरर सांगत राहील. सोशल सायन्समध्ये 125, 125 आणि 122 वरती आपल्याला टॉप 3 स्कोरर जे शॉर्टलिस्ट झालेत इंटरव्ह्यूसाठी ते बघायला मिळतात. हिस्ट्रीसाठी 125, 122 आणि 121, म्हणजे 121 ते 125च्या दरम्यान इथे हिस्ट्रीसाठी तुम्हाला स्कोर पाहिजे शॉर्टलिस्ट व्हायसाठी. लँग्वेज इंग्लिशसाठी 120, 124 आणि 119च्या मध्ये तुम्हाला स्कोर पाहिजे. लँग्वेज मराठीसाठी 115 ते 117 या दरम्यान जर तुमचा स्कोर असेल तर तुमचे शॉर्टलिस्ट व्हायचे चान्सेस आहेत. आणि अजून एक महत्वाची गोष्ट मित्रांनो, यावेळेस +10 और +15 मार्क्स पकडून चला कट ऑफ रेंजमध्ये. त्याच्यामुळे याच्यामध्ये +15 किंवा +10 तरी मिनिमम ऍड करून चला आणि कन्सिडर करून त्या पद्धतीने प्रिफरन्स देत चला. नाहीतर काय होईल, तुम्हाला मार्क्स आहेत 120 आणि तुम्ही जर 50 प्रिफरन्सेस अशा ठिकाणी दिली की जिथे सगळ्या 130+ लोकांनी अर्ज केलाय, तर तुमचं शॉर्टलिस्ट होणं सुद्धा कठीण होणार आहे. त्यासाठीच आपण हे सगळं अनालिसिस करत आहोत. 9वी-10वी टॉप 3 स्कोरर बघूयात. जिओग्राफीसाठी 129, 127 आणि 124 वरती टॉप 3 स्कोरर्स होते. लँग्वेज इंग्लिशसाठी 124, 129 आणि 116 वरती आपल्याला स्कोर बघायला मिळत आहे. मॅथमॅटिक्ससाठी 128, 129 आणि 116 वरती परत इथे स्कोर बघू शकतो आपण. सायन्ससाठी 124, 127 आणि 117 वरती आपल्याला स्कोर बघायला मिळत आहे. लँग्वेज हिंदीसाठी 108, 111 आणि 93 वरती आपण इथे स्कोर बघू शकतो. त्यानंतर हायर सेकंडरी टीचर 11-12 साठी बुक किपिंग अँड अकाउंटन्सी, आताच आपण बघितलं की सगळे 20% पार्शली एडेड डिपार्टमेंट होते. इथे परमनंट 100% ग्रँटेड ह्या पोस्ट नव्हत्या. तर इथे 125, 129 आणि 123च्या दरम्यान आपले मार्क्स पाहिजेत. 125, 127 आणि 124 इथे टॉप स्कोरर होते 3. 127, 122 आणि 120 वरती आपल्याला इथे केमिस्ट्रीचे टॉप स्कोरर्स बघायला मिळत आहेत. लँग्वेज इंग्लिशसाठी 122, 124 आणि 116 वरती आपण इथे कट ऑफ बघू शकतो. बायोलॉजीचे टॉप स्कोरर जे आहेत ते 121 आणि 119च्या दरम्यान आहेत. आणि ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेकसाठी 113, 121 आणि 111 वरती आपल्याला इथे टॉप स्कोरर्स बघायला मिळतात. 1ली ते 5वी साठी परत इथे 110, 111 आणि 110 अशा दरम्यान आपल्याला स्कोर पाहिजे. 6वी ते 8वी लँग्वेज हिंदीसाठी 98, 98 आणि 95 वरती आपल्याला स्कोर इथे बघायला मिळतो.
तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण काय केलं की कॅटेगरी वाईज कट ऑफ बघितलेत फलटण एज्युकेशन सोसायटीचे, त्यानंतर सब्जेक्ट किंवा पोस्ट वाईज बघितलेत, त्यानंतर टॉप 3 स्कोरर्स आपण काढलेत की या संस्थेमध्ये प्रत्येक पोस्टसाठी टॉप 3 स्कोरर्सचे मार्क्स किती होते. आणि आता आपल्याला या सगळ्यामधनं आपले स्वतःचे मार्क जे आपले सेल्फ मार्क्स आहेत ते ठेवायचे आहेत. या टॉप 3 स्कोरर्सचे आपले मार्क्स जर असतील 130, तर आपण ते आपल्या सब्जेक्ट बघायचं आहे कुठला आहे, आपली कॅटेगरी चेक करायची आहे, सब्जेक्टचे मार्क्स, कॅटेगरीचे मार्क्स, आणि या 3 मार्कांमध्ये आपल्या आत्ताचे 130 मार्क बसत आहेत का ते बघायचे. त्या पद्धतीने तुम्हाला प्रिफरन्सेस सगळ्या संस्थांना 50 प्रिफरन्सेस देताना ठरवायचे आहेत. अशाच पद्धतीने आपण बाकी संस्थांचे पण अनालिसिस करणार आहोत. कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा तुम्हाला कुठल्या संस्थेचे अनालिसिस पाहिजे, आपण नेक्स्ट व्हिडिओ त्या संस्थेचा बनवूयात. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका, कारण हे सगळं करायला मेहनत लागते, सगळ्या गोष्टी करायला, आणि प्रोत्साहन मिळतं तुम्ही लाईक केल्यावरती. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत हे अनालिसिस नक्की शेअर करा. धन्यवाद.